शेतकरी मित्रांनो, बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण पोल्ट्रीची पिल्ले म्हणजे साधारणपणे कोंबडीची पिल्ले हे 300 नग आणलेले आहेत आणि ट्रॅव्हलिंगमधून आपण आल्यानंतर पिल्लांची कोणकोणती काळजी घ्यावी किंवा आपण एखाद्या हॅचरीजवरून जेव्हा पिल्लं आणतो त्यावेळेस आपण घरी आणल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ह्या माहितीबद्दल मी आज व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे मी सांगतो। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं अशा बॉक्समध्ये मी हॅचरीजमधून 300 पिल्लाचे नग आणलेले आहेत बघा, 3 बॉक्समध्ये। तर ही जी पिल्ले आहेत जेव्हा आपल्या शेडमध्ये आणली जातात तेव्हा आपण त्यांना गुळ पाणी, आता ह्या पाण्यामध्ये गुळ मिक्स केलेला आहे बघा। 2 लिटरच्या भांड्यामध्ये 100 ग्रॅम गूळ तुम्ही विरघळायचा आहे आणि ते पाणी बनवायचं आहे द्रावण, आणि ते पिल्लांना अशा पद्धतीने द्यायचं आहे मित्रांनो। याचा बेनिफिट असा होतो की जेव्हा पिल्लो आपल्या प्रवासामधून थकलेलं असतं किंवा एक कोमेजलेलं तयार होतं बघा, म्हणजे रिॲक्शन येतं त्या पिल्लाला की वाऱ्याचे किंवा उष्णतेचं, तेव्हा आपण त्यांना गुळ पाणी दिलं तर स्टार्टला त्यांना गुळ पाणी दिल्यानंतर ते पिल्ले परत व्यवस्थित आणि स्ट्रॉंग राहतात बघा, कुठल्याही पद्धतीची मर्जर वगैरे होत नाही। आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीचं बघा त्यांना स्टार्टर खाद्य दिलेलं आहे बघा। या बॅगमध्ये बघा हे स्टार्टर खाद्य आहे। स्टार्टर सुरुवातीला जे लहान आपल्याला स्फटिकमय पेंड पिल्लांची खाद्य लागते ते म्हणजे स्टार्टर म्हणून खाद्य आहे बघा। 1 महिना ते 35 दिवस, कमीत कमी 35 दिवस तर हे स्टार्टर हे खाद्य दिलं पाहिजे मित्रांनो। हे दिल्यानंतर पिल्ले आपली स्ट्रॉंग आणि सशक्त झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वरती याच्यावरती एक व्हिडिओ मी टाकणार आहे मित्रांनो। आज हा पहिला दिवस आहे, याला 7व्या दिवशी आपण लासोटा ही लस देत असतो मित्रांनो। डोळ्यातील लस असते ही, जर लस दिली तर त्यांना देवी वगैरे हे जे संसर्गजन्य आजार होतात ते कधीच होणार नाहीत मित्रांनो। त्यामुळे 7व्या दिवशी लासोटा ही लस द्या, 14व्या दिवशी गंभोरा ही लस द्या, आणि 1.25 महिना झाल्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसाची पिल्ले झाल्यानंतर तुम्ही परत लासोटा पाण्यामधून द्या तरी चालतो। ही 2 डोळ्यातल्या लसी आणि पाण्यातली 3री लस म्हणजे तीच रिटर्न लस देतो आपण बूस्टर म्हणून। ती जर लस दिली तर तुमच्या पिल्लांमध्ये मर्झरीचे प्रमाण कमी होते आणि देवी हा जो रोग असतो, मानमोडी असेल, देवी असेल किंवा आणखी CRD असेल, असे हे जे आजार आहेत ते तुम्हाला भविष्यात या पिल्लांना होणार नाहीत। तर याची काळजी घ्या मित्रांनो। तसेच या पिल्लांना तुम्ही वरची आता हे जे मी ब्रूडिंग व्यवस्था केलेली आहे बघा मित्रांनो, पेपर वगैरे स्टँड लावून, तर ह्याच्यामध्ये आपण आणल्यानंतर पिल्ले संध्याकाळच्या टायमिंगला जे उष्णतेची गरज असते त्यावेळेस आपण हीटर किंवा बल्ब, एक स्ट्रॉंग ट्यूब मिळते बघा काचेची, 500 वॅटची असते। अशा 2 ट्यूबा जर ह्याला लावल्या तर हे सर्वसाधारणपणे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मर्जर दिसत नाही। तरी पण एका गर्दी गोंगाट असल्यामुळे पिल्लांची चेंगराचेंगरी होऊन याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 ते 12% मर्जर असते, जास्त काही मर्जर होत नाही पिल्लांना। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जेवढी काळजी घ्याल तुम्ही पोल्ट्रीची किंवा कुक्कुटपालनाच्या पिल्लांची, लहान पिल्लांचं संगोपन करत असाल तर त्याची काळजी घ्या आणि आपले वार्षिक उत्पन्न जेणेकरून वाढवा। ही आपली व्हरायटी जी आहे आता ही दिसते, ही पिल्लांची व्हरायटी आहे ती गिरिराज म्हणून व्हरायटी आहे बघा मित्रांनो। त्याच्या अगोदर आपण सोनाली गावरान केलेली होती आणि कावेरी पण होती काही दिवस, पण आता आपण गिरिराज ही व्हरायटी केलेली आहे, कारण खायला मांस अतिशय उत्कृष्ट असे या कोंबडीची लागते आणि वर्षभर अंडी देणारी ही गिरिराज व्हरायटी आहे मित्रांनो। अशा पद्धतीनं बघा मी पिल्लाचं संगोपन केलेलं आहे। आता आपल्या या पलीकडे सेडमध्ये जे दिसतंय ते मोठ्या सेडमध्ये बघा गिरिराजचीच पिल्ले आहेत आणि नंतर हे जे ब्रूडिंग व्यवस्था आहे ही 300 पिल्लं आहेत। हे आता बरोबर आपल्याला पावसाळा आणि हिवाळा उत्पन्न देऊन जाणारे अशी पिल्ले आहेत बघा मित्रांनो। तर धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि हा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे टोटली माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ हे प्रॅक्टिकली व्हिडिओ आहेत, अनुभवातून शेअर केलेल्या माझे जे आलेले अनुभव आहेत, काही चुकीचे असतील काही बरोबर असतील, ह्या अनुभवाला आपण निवारण म्हणून एक सक्सेसफुली अनुभव आपण देत असतो मित्रांनो। तर आपल्या चॅनलला अजून जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल
तर मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रॅक्टिकली व्हिडिओची गरज असेल, फेक व्हिडिओ एकही आपला राहणार नाही मित्रांनो. जे आलेले व्हिडिओमध्ये जे अनुभव आहेत तेच मी तुम्हाला शेअर करत जाणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.